मेन आपल्याला जे शिकायचं आहे आजच्या चॅप्टरमध्ये ते काय आहे तर सेल. व्हॉट इज द सेल? काय येतं रे डोक्यात तुमच्या सगळ्यांच्या सेल म्हटल्यावर? व्हॉट इज द सेल? सेल म्हणजे तरी काय? मॅडम मगाच्यापासून सेल सेल म्हणतायत, मग सेल म्हणजे तरी काय? तर सेल हा शब्द तुम्ही ह्याच्या आधी ऐकलेला आहे किंवा अनेक सेल एकत्र येऊन तुमची बॉडी बनली आहे हे तुम्हाला माहीत आहे. तर तुमच्या बॉडीमध्ये अशा लाखो सेल एकत्र येतात आणि काय बनवत आहेत? टिश्यू बनवत आहेत किंवा ऑर्गन बनवत आहेत किंवा सिस्टम बनवत आहेत किंवा अख्खी बॉडी बनवत आहेत. बरोबर बनवत आहेत. मग सेल काय आहे किंवा तुम्ही सेलनी बनलाय हे तुम्हाला माहीत आहे किंवा कुठल्याही लिव्हिंग थिंग सेलनी बनल्यात हे तुम्हाला माहीत आहे. तुम्ही ह्याच्या आधी फायलम शिकलाय, क्लासिफिकेशन प्लांटचं शिकलाय, ॲनिमलचं शिकलाय, ऑर्गॅनिझमचं शिकलाय. पोरिफेरापासून ते मॅमल्सपर्यंत तुम्ही फायलम बघितलेत. तर तुम्ही बघितले एक सिम्पल स्ट्रक्चरपासून ते कॉम्प्लेक्स स्ट्रक्चरपर्यंत ॲनिमल बनत गेलेले आहेत. बरोबर. कॉम्प्लेक्समध्ये आपण पण येतो. तर आपली बॉडी कशाने बनली आहे रे? सगळ्यांचं उत्तर एकच असेल, सेलनी. बरोबर. आपण कशाने बनलोय? सेलनी बनलोय. मग सेल काहीतरी महत्त्वाचं असेल, आपल्याला बनवतीये म्हणजे सेल काहीतरी महत्त्वाचं असेल किंवा सेल शिकणं महत्त्वाचं आहे का? मग आहे का? येस, सेल शिकणं महत्त्वाचं आहे कारण सेलनीच आपण बनलोय. मग आपण कसे बनलोय किंवा सेल आहे म्हणून आपण आहे का? सेलच नसते आपल्या बॉडीमध्ये तर काय झालं असतं? बरोबर ना. तर आहे ना इंटरेस्टिंग. मग आपण पूर्ण सेलनी बनलेलो आहोत म्हणून सेल शिकूयात आज. मग काय असते बरे सेल? तरी काय असते? तर सेलची डेफिनेशन असे, सेल इज द स्ट्रक्चरल and functional unit of life किंवा ऑर्गॅनिझम असं म्हणा. ऑर्गॅनिझम्स. तर सेल काय आहे? सेल is the structural and functional unit of life or organism किंवा असं म्हणू शकता सेल is the structural and functional unit of organism. बरोबर. म्हणजे ऑर्गॅनिझममध्ये आपण येतो. बरोबर. मी येते, तुम्ही येताय. तर ऑर्गॅनिझममध्ये आपण येताय, तुम्ही येताय, मी येताय म्हणजे काय? तर सेल आपली पण काय आहे? स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे. बरोबर. किंवा बेसिक युनिट आहे लाईफचं. बेसिक युनिट आहे. लाईफ म्हणजे काय? जिवंत राहणे. तर जिवंत राहायचं असेल तर तुमच्या बॉडीमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त सेल असणं गरजेचं आहे. तुमच्या म्हणजे मी फक्त माझ्या तुमच्या म्हणत नाही, तर एकदम अमिबापासून ते माझ्यापर्यंत. बरोबर. तर अमिबा कसा आहे? एक पेशी आहे म्हणजे त्याच्यात एक पूर्ण सेल आहे म्हणून तो आहे. त्याच्याच जागी आपण दुसरं बघितलं, पोरिफेरा बघितले, ॲनेलिड्स बघितले. एकापेक्षा जास्त सेल ज्यावेळेस एकत्र येत आहेत त्यावेळेस पण तो ऑर्गॅनिझमच आहेत. एक सेल आहे तरी तो ऑर्गॅनिझमच आहेत. बरोबर. म्हणून त्याच्यावरनं दोन टाईप पडतात, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर ॲनिमल शिकलाय तुम्ही, मल्टीसेल्युलर ॲनिमल शिकलाय. मग आपण आता डेफिनेशन बघूया. तर प्रत्येकाची डेफिनेशन आता पाठच झाली पाहिजे. सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ ऑर्गॅनिझम किंवा लाईफ. मग स्ट्रक्चरल अँड फंक्शनलच का म्हटलं असेल रे ह्याला? तिथं दुसरे शब्द का वापरले गेले नसतील? तर सेल एकत्र येतात. सेल एकत्र येतात तेव्हा तुम्हाला मी दिसतीये किंवा सेल एकत्र येतात म्हणून तुम्हाला पक्षी दिसत आहेत. सेल एकत्र येत आहेत म्हणून तुम्हाला दुसरा ॲनिमल दिसत असेल जसं की डॉग, मंकी ह्या गोष्टी दिसत आहेत किंवा तुम्हाला प्लांट दिसत आहेत. बरोबर. एक उदाहरण घेऊया. प्लांटचं एक
लीफ दिसते, बरोबर. ह्याच्यात काय आहेत, अनेक सेल आहेत. अनेक सेलनी काय बनले, तुमचं एक लीफ बनले किंवा पान बनले. तर अनेक सेलनी एकत्र येऊन काय बनवलंय, एक स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला, बरोबर. काय दिसतंय, स्ट्रक्चर दिसतंय. म्हणून ह्याला काय म्हणलं, स्ट्रक्चरल, बरोबर. जसं की उदाहरण आपल्या बॉडीतच शिकायचं असेल आपल्याला, तर अनेक सेल एकत्र येऊन काय बनवलं, अनेक सेल एकत्र येऊन टिश्यू बनतात. माहित आहे तुम्हाला, बरोबर, माहित आहे का सगळ्यांना. अनेक सेल ज्यावेळेस सेम सेल एकत्र येतात. आपण टिश्यू शिकणार आहोत, त्यामुळं घाबरू नका. ज्यावेळेस टिश्यूचा चॅप्टर येईल त्यावेळेस आपण टिश्यू इन डिटेल शिकणार आहोत. ही एक सेल झाली, ही एक सेल झाली, ही एक सेल झाली, ही एक, ह्या अशा सेम सेल एकत्र येतात तेव्हा काय तयार होतो, एक टिश्यू तयार होतो. बंडल ऑफ सेल किंवा बंच ऑफ सेल. एकत्र येऊन काय होतंय, एक टिश्यू तयार होतोय. मग तो टिश्यू कशाचा असेल, तुमचा इपिथेलियल टिश्यू असेल, मस्क्युलर टिश्यू असेल, नर्वस टिश्यू असेल किंवा कनेक्टिव्ह टिश्यू असेल. अशा 4 प्रकारचे टिश्यू तुमच्या बॉडीमध्ये सापडतात. आता मॅडमने हे मध्येच टिश्यू का काढले, तर आत्ता नावं डोक्यात घेऊ नका ह्याची, मी फक्त तुम्हाला सांगितलं. तर हा टिश्यू एकत्र येऊन काय तयार केलं जातं, ऑर्गन. तुमच्या बॉडीमधले ऑर्गन्स कशाने बनलेत, टिश्यूनी बनलेत, हे तुम्हाला माहित आहे. ऑर्गन एकत्र येऊन काय बनते, सिस्टम. आणि सिस्टम एकत्र येऊन काय बनते, तुमची बॉडी, बरोबर. आणि बॉडी तुमची काम करते, बरोबर. मग अनेक सेल एकत्र येऊन काय बनवलं, बॉडी, बरोबर. तर बॉडी दिसतीये तुम्हाला, म्हणजे मी दिसतीये, तुम्ही दिसताय, ह्या गोष्टी काय तयार करतायत, स्ट्रक्चर आहे. एक स्ट्रक्चर दिलं आपल्याला, म्हणून आपण काय म्हणतो त्याला, स्ट्रक्चरल. म्हणून सेल इज द स्ट्रक्चरल युनिट. मग फंक्शनल का म्हटलं असेल रे, तर अनेक सेल एकत्र येऊन टिश्यू तयार करतायत, अनेक टिश्यू एकत्र येऊन ऑर्गन तयार करतायत. जसं की आपण एक्झाम्पल घेऊया, कुठला ऑर्गन आपल्या बॉडीतला, लिव्हर असेल, किडनी असेल, इंटेस्टाईन असेल, बरोबर. तर एक एक्झाम्पल घेऊया, आपल्या बॉडीमधला एखादा ऑर्गन काय करतो, काय करतो, एक्सक्रिशन करतोय. किडनी उदाहरण घेऊया, किडनी काय करते आपल्या बॉडीत, एक्सक्रिशन करते. म्हणजे काय केलं तिने, एक काम केलं, म्हणजे काय केलं, फंक्शन केलं. तर म्हणून म्हणायचं सेल इज द फंक्शनल युनिट ऑफ लाईफ, म्हणजे किंवा आपलं एक फंक्शनल युनिट आहे. म्हणजे विदाउट सेल आपण काहीच नाही आहेत. कारण आत्ता आपल्याला समजलं की सेलपासूनच तर आपण तयार झालोय, बरोबर. अनेक सेल एकत्र येऊन टिश्यू तयार झालाय, अनेक टिश्यू एकत्र येऊन ऑर्गन तयार झालाय, अनेक ऑर्गन्स एकत्र येऊन सिस्टम तयार झाली. जसं डायजेस्टिव्ह सिस्टम असेल, रेस्पिरेटरी सिस्टम असेल, ह्या गोष्टी असतील. तर त्या सिस्टम आपल्या एकत्र तयार करून बांधल्या गेलेल्या आहेत, म्हणून आपली बॉडी तयार होतीये. म्हणून सेलला काय म्हणायचं, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ म्हणायचं. मग ही सेल मॅडम तुम्ही मगाच्यापासून सेलची डेफिनेशनही आता मला समजली, बरोबर. आता सगळ्यांना कधीही विचारली तरी किंवा कोणीही विचारली तरी सेल सांगता येईल की सेलने आपण तयार झालेलो आहोत. सेल ही आपल्या बॉडीची काय आहे, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे. तर मग आपण आता सेल, मग ही सेल पाहिली आहे का कोणी, पाहिली आहे का कोणी, पाहता येते का आपल्याला डोळ्यांनी. कुठे बरं तुमच्या बॉडीमधली सेल, दाखवा मला एक सेल. जसं आपण हात दाखवतोय, बोट दाखवतोय, नख दाखवतोय, डोळे दाखवतोय, नाक दाखवतोय, तशी मला सेल दाखवा. कोणाला दाखवता येते का. तर सेल ही साईजनी काय असते, खूप छोटी असते, जी की आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही. मग तिला पाहायचं असेल तर मॅडम मग काय करायचं, आम्हाला सेल पाहिजे आहे, तर मग आम्ही काय करायचं. तुम्हाला जर सेल पाहायची आहे तर तुम्हाला सेल पाहण्यासाठी काय, कशाचा यूज करावा लागेल, मायक्रोस्कोपचा यूज करावा लागेल, बरोबर. तर तुम्हाला सेल पाहिजे आहे, मग तुम्ही मायक्रोस्कोपचा यूज करणार. मग तुम्ही मायक्रोस्कोप बघितलाय का कधी, तर बघितला असेल किंवा पिक्चरमध्ये बघितला असेल. नसेल बघितला आपण, नंतर मी तुम्हाला दाखवेन.
बरोबर. तर मायक्रोस्कोप खाली ज्यावेळेस तुम्ही सेल बघणार आहे त्यावेळेस 3 टाईपचे मेन मायक्रोस्कोप दिसतात आपल्याला. एक असतो सिंपल मायक्रोस्कोप, दुसरा असतो कंपाऊंड मायक्रोस्कोप किंवा लाईट मायक्रोस्कोप म्हटलं जातं त्याला, आणि तिसरा आहे तो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. सिंपल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप अँड इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. बरोबर. सेलला पाहायचं असेल तर तुम्हाला गरज लागणार आहे मायक्रोस्कोपची. तर मायक्रोस्कोपची गरज लागणार आहे. तर सिंपल मायक्रोस्कोपने आपण काय करू शकतो, 10 ते 100 पटीने एखादी इमेज काय करू शकतो, मोठी करू शकतो. जर हा चॉक माझ्या हातामध्ये, तर ह्याला आपल्याला आपण 10 ते 100 पटीने काय बघू शकतो, ह्या सिंपल मायक्रोस्कोप खाली बघू शकतो. पण हा चॉक पाहण्यासाठी मी मायक्रोस्कोप वापरणार आहे का, नाही, कारण हा मला डोळ्यांनी दिसतोय. तर आपल्याला डोळ्यांनी कोण दिसत नव्हतं, सेल दिसत नव्हती, म्हणून तिला बघण्यासाठी आपण मायक्रोस्कोप वापरतोय. कंपाऊंड मायक्रोस्कोप जर तुम्ही वापरला तर तीच इमेज तुम्हाला किती पटीने दिसते, 1000 पटीने मोठी दिसते. आणि 1000 पटीने मोठी दिसते. त्याच जागी आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वापरला तर तीच इमेज तुम्हाला काय दिसते, 5 लाख पटीने मोठी दिसते, म्हणजे मॅग्निफाय होते. मग मॅग्निफिकेशन पॉवर इलेक्ट्रॉनची जास्त आहे ॲज कम्पेअर कंपाऊंडची जास्त आहे ॲज कम्पेअर सिंपल. हे झालं सेल बघण्यासाठी आपण मायक्रोस्कोप वापरले. बरोबर. तर कंपाऊंडला दुसरं नाव काय आहे, लाईट मायक्रोस्कोप. का म्हटलं मी असं, तर लॅबोरेटरीमध्ये यूज केल्या जाणाऱ्या कंपाऊंड मायक्रोस्कोपला आपण काय करतो, मिररच्या साह्याने लाईट यूज करून इमेज काय बघतो, क्लिअर बघतो, म्हणून ह्यालाच दुसरं नाव लाईट मायक्रोस्कोप असं दिलं गेलं. बरोबर. मग आता आपण आलो सेल. सेल म्हणजे काय, सेलची डेफिनेशन झाली. सेलने आपण स्ट्रक्चर तयार करतोय, सेलने आपण फंक्शन करतोय. मग सेल आपल्याला इंटरेस्ट निर्माण झाला की सेल मग दिसतीये कशी, तर सेल कशी दिसतीये बघण्यासाठी आपण काय वापरलं, तर मायक्रोस्कोप वापरले. मायक्रोस्कोपचा शोध कुणी लावला, सगळ्यात पहिली सेल मायक्रोस्कोप खाली कोणी पाहिली, तर आपण मी मगाशी तुम्हाला सांगितलं रॉबर्ट हुकनी 1665 मध्ये काय बघितली, पहिली सेल बघितली. पण त्यांनी बघितलेली सेल कशी होती, डेड झालेली होती. कारण कॉर्क ज्या सेल असतात प्लांटमधल्या त्या ऑलरेडी डेड झालेल्या असतात. जसं की एखाद्या प्लांटची साल असेल, बाहेरून तुम्हाला साल दिसते, ती कशी झालेली असते, खरबडीत झालेली असते, त्याच्यात काही जीव दिसतो का तुम्हाला, नाही. तर ते कॉर्क सेल डेड झालेली होती आणि त्यांनी ती बघितली होती. ती की डेड झाल्यामुळे त्याला काय दिसलं, फक्त त्या सेलची फक्त सेल वॉल दिसली होती. बरोबर. तर त्याच्या आतमध्ये काहीतरी असणार आहे, ते ऑलरेडी काय झालं होतं, ड्राय झालं होतं किंवा डेड झालं होतं. मग ते आतमध्ये असणारं न्यूक्लियस असेल, सेल ऑर्गॅनिली असतील किंवा सायटोप्लाझम असेल, एवढ्या गोष्टी तर बेसिक तुम्हाला माहीत आहेत. तर त्याला दिसल्या नव्हत्या, म्हणजे ही लिव्हिंग सेल होती का, नव्हती. मग सगळ्यात पहिली लिव्हिंग सेल मायक्रोस्कोप खाली कोणी पाहिली असेल, तर ती पाहिली लिवेनहुक, अँटोनी व्हॅन लिवेनहुक. अँटोनी व्हॅन लिवेनहुकनी काय पाहिली, 1600च्या दरम्यान पहिली लिव्हिंग सेल पाहिली. बरोबर. तर ॲनिमलिया क्युलियास त्यांनी त्या सेलला नाव दिलं. ह्या झाल्या गोष्टी कुणी पाहिल्या किंवा सगळ्यात पहिल्या गोष्टी मायक्रोस्कोप खाली कुणी पाहिल्या, हे झालं. पण आता मग तुम्ही म्हणताय मॅडम की मायक्रोस्कोपिकच सेल असतात, मग सगळ्यात स्मॉल सेल कोणती, किंवा सेलची साईज ही टिपिकल असते का, की बाबा सेल गोलच असते, सगळ्या सेल ह्या गोलच असतात, असं आहे का काय, नाही. तर सेल कोणत्याही आकाराची असते. सेल अशी असेल, सेल गोल असेल, सेल रेक्टँग्युलर असेल,
सेल षटकोनी असेल म्हणजे सेलचा सेलचे शेप काय आहेत, वेगवेगळे आहेत. जसे की तुमच्या पुस्तकात दिले, देर इज नो टिपिकल शेप ऑफ द सेल. सेल मे बी द स्पेरिकल, रेक्टँग्युलर, फ्लॅटेन, पॉलिगोनल, ओव्हल, ट्रँग्युलर, कोनिकल अँड कोल्युमनार एक्सेट्रा. सेल साईज हे झाले सेलचे शेप, की सेल कुठल्याही शेपची असू शकते हे मी तुम्हाला सांगितलं. पण मग सेलची साईज मॅडम मायक्रोस्कोपिकच असते का प्रत्येक वेळेस? सगळ्यात मोठी, सगळ्यात स्मॉलेस्ट सेल कोणती, सगळ्यात छोटी सेल कोणती असते? तर तुमच्या पुस्तकात दिल्याप्रमाणे सगळ्यात छोटी सेल कुठली दिलेली आहे? मायकोप्लाझ्मा. मायकोप्लाझ्मा ही काय आहे तुमची सगळ्यात स्मॉल, म्हणजे जगात सगळ्यात स्मॉल सेल कोणती असेल तर मायकोप्लाझ्मा नावाची, जिची लेंथ किंवा साईज किती असेल रे? तर 0.3 to 0.3 मायक्रोमीटर एवढी लेंथ असेल कोणाची? तर मायकोप्लाझ्माची. आणि मग सगळ्यात स्मॉल सेल ही झाली मॅडम तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे. मग ॲज कम्पेअर बॅक्टेरियाची जर सेल बघितली आपण तर किती असते? 3 मायक्रो एवढी असते, मायक्रोमीटर एवढी असते. पण सगळ्यात स्मॉल सेल ही झाली. सगळ्यात लार्ज सेल कोणती असेल तर ऑस्ट्रिचचा एग जो असतो, ऑस्ट्रिचचा एग. ऑस्ट्रिच माहिती आहे तुम्हाला, एक पक्षी आहे. काय आहे? पक्षी. ऑस्ट्रिच शहामृग. ऑस्ट्रिचचा एग हा किती असतो तर 15 सेंटीमीटर एवढा लांबीचा असतो. म्हणजे ऑस्ट्रिचचा एग हा 50 सेंटीमीटर लॉंग असतो. एवढी साईज असते एका सेलची. एग हा काय सेल आहे, एकच सेल असते ती. तुम्ही म्हणाल की मग एवढा मोठा आहे म्हणजे ह्याच्यात अनेक सेल असतील, नाही. तर ही ऑस्ट्रिचची एगची सेल जी आहे ती काय असते 15 सेंटीमीटर लॉंग असते. म्हणजे त्याचा अंड एवढ्या मोठ्या साईज आहे. मग अंड वेगळी कन्सेप्ट आहे मॅडम आणि सेल वेगळी नाही. अंड हे काय आहे तुमचे सेलच आहे. तर मग ऑस्ट्रिचचा एग काय झाला 15 सेंटीमीटर. म्हणजे सगळ्यात जगात मोठी सेल कोणती तर ऑस्ट्रिच एग. आणि जगात सगळ्यात छोटी सेल कोणती तर मायकोप्लाझ्मा. दुसरा आता प्रश्न येतो की हे झालं साईज, किंवा सगळ्यात लार्जेस्ट सेल जर आपल्याला बघायची असेल, किंवा मग मॅडम सगळ्यात लांब सेल कोणती जगामध्ये? हे झालं तुम्ही म्हणला की 15 सेंटीमीटर एवढं अंडे वगैरे असं. मग सगळ्यात लांब सेल जगात कोणती असेल तर आपल्या बॉडीमध्ये सापडणाऱ्या नर्व सेल ज्या असतात त्या काय असतात, लांबीने जास्त असतात. दुसरी गोष्ट, आता यू ऑलरेडी नो दॅट cell theory was proposed by Chow and Sheldon. However, in this theory, there was no explanation about formation of new cell. And Rodolphe Virchow, 1855, explain. तर काय तुम्हाला ऑलरेडी थेरी हा सेल थेरी कोणीतरी प्रपोज केली असं. जसं की आपण आत्तापर्यंत बघितलं, रॉबर्ट हुकने काय केलं, आपल्याला सेल सांगितलं की अशा अशा प्रकारचं काहीतरी असतं. कंपार्टमेंटनी काय त्याला काय दिसलं, त्यांनी मायक्रोस्कोप घेतला, सेल घेतली आणि त्या मायक्रोस्कोप खाली सेल बघताना त्याला काहीतरी असे वेगवेगळे आकार दिसले. तर त्या हे आकार आपण काय म्हणू शकतो, ह्या आकारांना कंपार्टमेंट, बरोबर, कप्पेत असं म्हणू शकतो. हा एक कप्पा, हा एक कप्पा, हा एक कप्पा. ह्या कंपार्टमेंटला त्यांनी नाव दिलं सेल, रॉबर्ट हुकनी. लिव्हेनहुकनी काय बघितलं तर सगळ्यात पहिली लिव्हिंग सेल मायक्रोस्कोप खाली बघितली. त्यानंतर 1855 मध्ये रोडॉल्फ व्हर्चोने काय केलं तर एक्सप्लेन केलं की थेरीमध्ये काय सांगितलं गेलं पहिल्या शेल्डन आणि व्हर्चोच्या. तर फक्त त्यांनी काय सांगितलं की अनेक सेलनी काय बनतोय
ऑर्गॅनिझम बनतोय. ज्या प्रकारे मी सांगितलं अनेक सेल एकत्र येऊन काय बनतोय, एक ऑर्गॅनिझम बनतोय. किंवा आपण कशाने तयार झालोय, सेलनी तयार झालोय. पण शेल्टनच्याच थेरीवरती व्हर्चो थांबला नाही. व्हर्चोनी काय शोध लावला, तर बरोबर काय म्हणतोय तो की अनेक सेल आपण सेलनी बनलोय, पण मग ही सेल आली कुठून, बरोबर मी तयार झाली आहे, तुम्ही तयार झालाय, किंवा यापूर्वी हजारो वर्षांपूर्वी आधी कोणतरी तयार झाला असेल. मग हा तुम्ही जो म्हणताय रोडॉल्फचं म्हणणं आहे की तुम्ही जे म्हणताय की ॲनिमल कशाने तयार झालेत, सेलनी. मग ही सेल आली कुठून, तर कुठलीही सेल तयार होते कशापासून, प्री एक्झिस्टिंग सेलपासून. कशापासून, प्री एक्झिस्टिंग म्हणजे काय, ऑलरेडीच एखादी सेल तिथं असणार आहे आणि तिच्यापासून काय बनणार आहे, दुसरी सेल बनणार आहे, बरोबर. तर ही जी सेल आहे ही काय झाली, प्री एक्झिस्टिंग. म्हणजे ज्यावेळेस आपण कोणीतरी लहान ऑर्गॅनिझम तयार होण्याआधी तो कशापासून झालाय, एका सेलपासून तयार झालेला आहे. तर ती सेल, त्या सेलपासूनच दुसऱ्या सेल तयार होत आहेत. मग सेल कुठून आली, तर पहिल्यांदाची सेल तयार असणार आहे तिच्यापासूनच दुसऱ्या सेल आपल्याला भेटलेत. मग लहान ऑर्गॅनिझमपासून मोठ्या ऑर्गॅनिझमपर्यंत तयार होत गेलेल्या प्रोसेसला आपण काय म्हणलोय 10वीमध्ये, इव्होल्युशन म्हणलोय. ते आपण ऑलरेडी शिकलोय. तर मग हे झालं प्री एक्झिस्टिंग सेल. मग व्हर्चोने आपल्याला सांगितलं की सेल ह्या कशापासून तयार होतात, तर पहिल्यांदाच तिथे असणाऱ्या एखाद्या सेलपासून सेल तयार केल्या जातात. मग ती फर्स्ट सेल कशाने तयार केल्या जातात, तर सेल डिव्हिजन. एकाच्या 2 सेल होतात त्याला आपण काय म्हणतो, सेल डिव्हिजन. तर सेल डिव्हिजन होतं. मग ह्या सेलला त्याने काय नाव दिलं, तर त्याने एक नाव दिलं होतं की ओमनिस सेल्युला ई सेल्युला. लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, पण त्याला सायंटिफिक नाव दिलं गेलं प्री एक्झिस्टिंग सेलला, ओमनिस सेल्युला ई सेल्युला. A later year, advanced research in cytology lead to modification of modern cell theory. मग ज्यावेळेस ॲडव्हान्स स्टडी करण्यात आला सेलच्या विषयात, सेलचा अभ्यास करण्याच्या शास्त्राला काय म्हणलं जातं, जसं की मी इथं बायोलॉजी म्हणलं, ऑल लिव्हिंग ॲनिमल सेलचा अभ्यास करण्याच्या गोष्टीला आपण काय म्हणतोय, बायोलॉजी. तर सेलचा अभ्यास केला म्हणजे त्याला काय म्हणायचं, सायटॉलॉजी. सेलचा अभ्यास केला की त्याला काय म्हणायचं, सायटॉलॉजी. मग मॉडर्न ज्यावेळेस जसं मॉडर्न होत गेलं किंवा रिसर्च होत गेले तसं सायटॉलॉजीमध्ये काय झालं, सेलची मॉडर्न थेरी मांडण्यात आली, जिच्यात काय सांगण्यात आलं की आपण कशाने तयार झालोय, सेलनी. प्रत्येक सेल कुठून तयार होणार आहे, प्री एक्झिस्टिंग सेलपासून, बरोबर. प्रत्येक सेलची कॅपॅसिटी काय आहे, इंडिपेंडंट एक्झिस्ट करण्याची आणि डिवाइड होण्याची, बरोबर. ती स्वतः राहू शकते आणि डिवाइड पण करू शकते. हे काय झाली, मॉडर्न थेरी झाली. मग तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला सेल साईज दिलेले आहेत कळण्यासाठी. ॲटमपासून साईज दिलेत ते फ्रॉकच्या 1 पर्यंत काय दिलेले आहेत, तुम्हाला साईज दिलेले आहेत. कशासाठी ते चार्ट दिलेला आहे त्यांनी, तर तुम्हाला कळावं की एखाद्या सेलची साईज किती असते आणि कुठपर्यंत असू शकते. हे झालं आपलं सेलचं एक इंट्रोडक्शन. मग सेल शिकताना तुम्हाला पहिल्यापासून 2 कन्सेप्ट पुढे आलेले आहेत, किंवा सेलचे 2 टाईप सगळ्यांना माहीत आहेत. कुठले, प्रोकॅरियोटिक सेल अँड युकॅरियोटिक सेल. मग प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल शिकण्याआधी तुमच्या पुस्तकात एक कन्सेप्ट दिलेला आहे, टोटिपोटेन्सी. काय दिलेला आहे, टोटिपोटेन्सी. टोटिपोटेन्सी काय आहे, तर काय रे, नाव अवघड वाटतंय. टोटिपोटेन्सी म्हणजे सेलच्या संदर्भातच तो शब्द आहे की सेलचे कॅरेक्टर आहे. सेल टोटिपोटेन्सी किंवा सेल टोटिपोटंट आहे. टोटिपोटेन्सी काय, टोटिपोटेन्सी सेल टोटिपोटंट आहे. म्हणजे काय आहे सेल, तर सेलची अशी कॅपॅसिटी
ऑफ डिफरंशिएट अँड डिवाइड. म्हणजे ही एक सेल आहे आणि तिला आपण काय म्हणतोय, ती टोटिपोटंट आहे. बरोबर. टोटिपोटंट आहे म्हणजे काय, ह्या सेलची कॅपॅसिटी आहे. काय आहे, ह्या सेलचं एक कॅरेक्टर आहे किंवा कॅपॅसिटी आहे. म्हणजे तिच्यात एक क्षमता आहे काय करण्याची, सेल डिफरंशिएट करण्याची. म्हणजे काय, ह्या सेलचा आकार काय आहे, सर्क्युलर आहे आणि ती काय करू शकते, सेल एक लंबगोल सेल बनवू शकते, एक चौकोनी किंवा त्रिकोणी षटकोनी सेल बनवू शकते. ह्या सेलपासून अशा 2 सेल ती तयार करू शकते. म्हणजे ह्याला काय म्हणायचं, डिफरंशिएट करणं. बरोबर. ह्याच्यापासून वेगळी केली म्हणजे हे काय म्हणायचं, ह्याला डिफरंशिएशन. आणि हीच सेल एकाच्या 2 सेल तयार करते. मग त्या सेम असतील किंवा डिफरंट असतील त्याला आपण काय म्हणतो रे, सेल डिव्हिजन. बरोबर. काय म्हणतो, सेल डिव्हिजन. एकाच्या 2 सेल तयार होतात त्याला आपण काय म्हणतो, त्या प्रोसेसला सेल डिव्हिजन. म्हणजे कुठल्याही सेलमध्ये एक विशिष्ट कॅपॅसिटी असते जिची कॅपॅसिटी काय आहे तर डिफरंशिएट करणं आणि डिवाइड करणं अशी कॅपॅसिटी सेलमध्ये असते. त्या कन्सेप्टलाच काय म्हणायचं, त्या सेलची टोटिपोटेन्सी असा कन्सेप्ट दिलेला आहे तुमच्या. इट इज द कॅपॅसिटी ऑर द पोटेन्शियल ऑफ लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेल to differentiate and divide to any other type of cell and thereby a complete new organism. A cell is totipotent because it has the entire genetic information of the organism in its nucleus. Embryonic animal cells are totipotent and termed as the stem cells. तुमच्या पुस्तकामध्ये एक शब्द वापरलाय की एम्ब्रियोनिक सेल. एम्ब्रियोनिक सेल म्हणजे काय तर बाळ गर्भात वाढते. बरोबर. तर तो जो गर्भ वाढतोय त्याला काय म्हणतो आपण, एम्ब्रियो. तर त्या गर्भात वाढणाऱ्या, हे बाळ गर्भात वाढते. बरोबर. तर ह्याच्या बॉडीमध्ये ज्या सेल आहेत ह्या सेलला आपण काय म्हणायचं, एम्ब्रियोनिक सेल्स. ह्या एम्ब्रियोनिक सेल ज्या आहेत म्हणजे ऑलरेडी बाळ तयार व्हायची प्रोसेस चालू आहे त्यावेळेस तिथं ज्या सेल प्रेझेंट आहेत त्या सेलला काय म्हणायचं, एम्ब्रियोनिक सेल म्हणायचं. ह्या एम्ब्रियोनिक सेलमध्ये काय कॅपॅसिटी आहे किंवा काय पोटेन्शियल आहे तर डिफरंशिएट करण्याचं आणि डिवाइड. बरोबर. इथं एकाच्या 2 सेलच तयार नाही झाल्या तर बाळ मोठं होईल का, नाही. म्हणजे इथं बाळाला मोठं करायचं असेल, बाळाला आकार द्यायचा असेल तर फक्त गोलच सेल तयार करून जमतील का, नाही. तिथे लागतील तशा सेल तिथं तयार कराव्या लागतील. बरोबर. तर म्हणून इथल्या सेलमध्ये कुठली कॅपॅसिटी असणं गरजेचं आहे तर डिफरंशिएट करणं पण गरजेचं आहे आणि सेलला डिवाइड करणं पण गरजेचं आहे. म्हणून एम्ब्रियोनिक सेलमध्ये टोटिपोटेन्सी ही कॅपॅसिटी आपल्याला दिसते. त्यांनाच आपण काय म्हणतो, स्टीम सेल्स असं म्हणतो. स्टीम सेल हा शब्द आपण बऱ्याच वेळा पेपरमध्ये ऐकलेला असतो, बऱ्याच ठिकाणी रिसर्चमध्ये ऐकलेला असतो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी स्टीम सेल हा शब्द आलेला असतो आणि तुम्हाला काहीतरी अवघड वाटतो. स्टीम सेल म्हणजे काय, बॉडीमधल्या एम्ब्रियोमध्ये वाढत असणाऱ्या ज्या सेल असतात त्या काय असतात, स्टीम सेल असतात. त्यांचा मेडिकल यूज बऱ्याच वेळा आपण केला जातो. स्टीम सेल जर स्टोअर करून ठेवल्या, त्यांना स्टोअर करण्याचा वगैरे खर्च मोठा आहे, पण त्या जर स्टोअर करून ठेवल्या तर आपण वेगवेगळ्या मेडिसिनल यूजसाठी त्याचा यूज करू शकतो. जसं की तुमच्या स्टीम सेल आपण प्रिझर्व करून ठेवल्या तर तुम्हाला कोणता डिसीज झाला इन द केस तर त्या डिसीजवरती आपण त्या सेल काय करू शकतो, त्या सेल वापरून दुसरा ऑर्गन तयार करू शकतो. त्या सेल वापरून आपण तुमच्या बॉडीमध्ये ब्लड लागत असेल तयार करू शकतो. त्या स्टीम सेल वापरून आपण तुमच्या बॉडीतला कुठलाही पार्ट तयार करू शकतो. म्हणून स्टीम सेलचा मेडिकलमध्ये यूज आहे असं तुमच्या पुस्तकात सांगितलेलं आहे. तर आता आपण वळूयात आपला मेन टॉपिक जो मी आता सांगितला की 2 टाईपच्या सेल सापडतात, काइंड्स ऑफ द सेल. कोणकोणत्या, प्रोकॅरियोटिक सेल आणि यूकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल आणि यूकॅरियोटिक सेल शिकताना मेनली पहिल्यांदा आपण
प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिकचा डिफरन्स लक्षात घेऊया, म्हणजे आपल्याला त्या इन डिटेलमध्ये शिकायला कळतील, बरोबर. तर प्रोकॅरियोटिक सेल काय असतात रे? प्रोकॅरियोटिक सेल काय असतात किंवा मेन डिफरन्स सांगा मला तुम्ही प्रोकॅरियोटिक्स मधला आणि युकॅरियोटिक्स मधला. आपल्या बॉडीमध्ये ज्या सेल सापडतात त्या कोणत्या टाईपच्या आहेत? प्रोकॅरियोटिक सेल आहेत का युकॅरियोटिक सेल आहेत? बरोबर. आपल्यापासून सुरुवात करूया, नेहमी आपल्यापासून सुरुवात करूया, म्हणजे आपल्याला गोष्टी पटकन समजतात, बरोबर. तर आपल्या बॉडीमध्ये युकॅरियोटिक सापडतात का प्रोकॅरियोटिक सापडतात? मेन डिफरन्स काय आहे? तर प्रोकॅरियोटिक सेल आपल्या बॉडीमध्ये सापडतात त्या कोणत्या असतात? युकॅरियोटिक सेल. का युकॅरियोटिक? तर त्यांच्यात न्यूक्लियस हा डेव्हलप झालेला असतो. प्रोकॅरियोटिक सेलचं एक्झाम्पल सांगता येईल? युकॅरियोटिकचं सांगितलं मी आत्ताच. ॲनिमल सेल असेल, प्लांट सेल असेल, त्या काय आहेत? युकॅरियोटिक आहेत, बरोबर. प्रोकॅरियोटिकचं एक्झाम्पल सांगता येईल? बॅक्टेरिया. बॅक्टेरिया हे काय? प्रोकॅरियोटिकचं एक्झाम्पल आहे. तर प्रोकॅरियोटिक शब्दातच आहे. प्रो म्हणजे प्रिमिटिव्ह आणि कॅरियोटिक म्हणजे न्यूक्लियस. प्रिमिटिव्ह न्यूक्लियस इथं प्रेझेंट असतो. आणि यू शब्दाचा अर्थच काय? यू शब्दाचा अर्थच काय? ट्रू न्यूक्लियस किंवा गुड न्यूक्लियस किंवा पूर्ण डेव्हलप झालेला न्यूक्लियस. म्हणजे काय? पहिला डिफरन्स काय इन प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक मध्ये? तर प्रोकॅरियोटिक सेल्स हॅव अ इथे काय असणार आहे तुम्हाला? न्यूक्लियर एनव्हलप. ॲब्सेंट असणार आहे, बरोबर. आणि इथे न्यूक्लियर एनव्हलप प्रेझेंट असणार आहे. बरोबर. इथे न्यूक्लियर एनव्हलप ॲब्सेंट, इथे न्यूक्लियर एनव्हलप प्रेझेंट. असं का म्हटलं? हे कळण्यासाठी आपण एक डिफरन्स काढण्यासाठी आपण सेल काढून घेऊयात. हे एक बॅक्टेरियल सेल काढली मी आणि हे एक आपली साधी ॲनिमल सेल काढते मी. बॅक्टेरियल सेलला काय असतं? मेनली फ्लॅजेला, सिलिया ह्या काय असतात? प्रेझेंट असतात. त्यांच्यात न्यूक्लियस असतो का रे? न्यूक्लियस असतो का? तर नसतो. न्यूक्लियस नसतो. सायटोप्लाझम असतो. सायटोप्लाझममध्ये आपल्याला काय दिसतं? मेझोझोम्स इनफोल्डिंग झालेल्या दिसतात थोड्या थोड्या, आणि कुठेतरी आपल्याला काय दिसतात? रायबोझोम्स दिसतात. ही झाली तुमची कॉमनली बॅक्टेरिया. मग ह्यांच्यात DNA नसतो का मॅडम? न्यूक्लियस नसतो तर असतो. ह्यांचा जेनेटिक मटेरियल असल्याशिवाय हे डिवाइड होत आहेत का? ज्या सेलमध्ये जेनेटिक मटेरियल नसेल म्हणजे DNA RNA नसेल ती सेल डिवाइड कशी होणार? किंवा एकाचे दोन कसे होणार? नाही. म्हणून ह्यांच्यात DNA असतो, पण कुठल्या फॉर्ममध्ये असतो? सर्क्युलर फॉर्ममध्ये असतं. आणि ॲनिमल सेल जर आपण बघितली तर ॲनिमल सेलमध्ये आपल्याला काय दिसतो? न्यूक्लियस दिसतो, सायटोप्लाझम दिसतो, सेल ऑर्गॅनिली दिसतात वेगवेगळ्या, जसं की मायटोकॉन्ड्रिया असेल, क्लोरोप्लास्ट असेल, त्याचबरोबर काय रे अजून? एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असेल, बरोबर, आणि गॉल्गी कॉम्प्लेक्स असेल, बरोबर, रायबोझोम असतील, प्लास्टिड्स असतील, सायटोस्केलेटन असतील. ही काय झाली? ॲनिमल सेल झाली. आणि ही प्लांट सेल झाली. मग मेन डिफरन्स काय दिसला आपल्याला? की न्यूक्लियर एनव्हलप म्हणजे काय? तर न्यूक्लियस जो असतो तो कशाने बनतोय? तर न्यूक्लियर एनव्हलप ह्याच्याकडे काय असतो? न्यूक्लियसच्या म्हणजे DNA RNA जे तुमचे जेनेटिक मटेरियल आहे त्याला कव्हरअप केलेलं काय आहे? तुमच्यात न्यूक्लियर एनव्हलप आहे. मग हे न्यूक्लियर एनव्हलप प्रेझेंट आहे म्हणून इथं काय झालंय? न्यूक्लियस वेल डेव्हलप झालाय. आणि इथं न्यूक्लियर एनव्हलपच नाही आहे DNAच्या कडेने, म्हणून हा काय आहे त्यांच्यातला न्यूक्लियर. ह्यांचा DNA कसा असणार आहे? तर इथंच कुठेतरी असणार आहे, त्याला कुठलाही न्यूक्लियस वगैरे प्रेझेंट नसणार आहे. न्यूक्लियस नाही आहे का म्हणतोय आपण? तर न्यूक्लियर एनव्हलपच ह्यांच्यात डेव्हलप झालेला नाही आहे, म्हणून तर आपण त्यांना काय म्हणतोय? प्रिमिटिव्ह न्यूक्लियस. DNA आहे, RNA आहे, पण
त्याला DNA आणि समजा हे DNA RNA अशा आहेत, ह्याला कोणी कव्हरच नाही केलं तर आपण ह्याला न्यूक्लियस म्हणू शकतोय का? नाही. मग हिथं कव्हर अप केलंय म्हणून आपण ह्याला काय म्हणतो? वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस. आणि इथं काय म्हणू शकतो? हेअर इज द नॉट वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस. बरोबर, कारण न्यूक्लियस वेगळं करणारा जो न्यूक्लिअर एनव्हलप आहे तो इथं अब्सेंट आहे आणि हा इथं प्रेझेंट आहे. दुसरा मेन फंक्शन सेल ऑर्गॅनिली. मी आत्ता म्हणलं सेलमध्ये ऑर्गॅनिली असतात, जसं की आपल्या बॉडीमध्ये ऑर्गन असतात तसे सेलमध्ये काय आहेत? ऑर्गन्स आहेत त्यांचे. मायटोकॉन्ड्रिया असेल, रायबोझोम असेल, गोल्गी बॉडी असतील, हे काय आहेत? त्यांचे ऑर्गन्स आहेत म्हणून आपण त्यांना काय म्हणलं? ऑर्गॅनिलीज म्हणल्या. तर ह्या ऑर्गॅनिलीज सगळ्या प्रेझेंट कुठं असतात? यूकॅरियोटिकमध्ये. आणि प्रोकॅरियोटिकमध्ये काय असतात? अब्सेंट असतात. बरोबर, हा झाला दुसरा मेन डिफरन्स. ही झाली बॅक्टेरियल सेल आणि ही झाली ॲनिमल सेल. बरोबर, अजून काय? तर जे रायबोझोम प्रेझेंट असतात इकडे पण असतात आणि इकडे पण असतात. तर ह्या रायबोझोमचे दोन टाईप आहेत, 17S टाईप रायबोझोम आणि 18S टाईप रायबोझोम. तर युकॅरियोटिकमध्ये 18S टाईप रायबोझोम सापडतात आणि प्रोकॅरियोटिकमध्ये 17S टाईप रायबोझोम सापडतात. ह्यांच्यामध्ये मुवमेंटसाठी कोण असतं? फ्लॅजेला प्रेझेंट म्हणजे शेप टिप प्रेझेंट असते. प्रोकॅरियोटिकमध्ये काय असते? शेप टिप प्रेझेंट असते. कशासाठी? कारण प्रोकॅरियोटिक नेहमी आपल्याला कशा दिसतात? मल्टी सेल्युलर दिसतात का? नाही, त्या नेहमी आपल्याला युनिसेल्युलरमध्ये दिसतात. कारण ह्या प्रोकॅरियोटिक सेल काय करतात? एकट्या राहत असतात, मग त्यांना मुवमेंट करावी लागणार स्वतःची, म्हणून मुवमेंट घडवून आणण्यासाठी त्यांच्यात फ्लॅजेला, सिलिया हे असतात. ज्यावेळेस आपण प्रोकॅरियोटिक इन डिटेल शिकणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे की ॲक्च्युअल प्रोकॅरियोटिक सेल कशी असते, तिचं स्ट्रक्चर काय आहे, त्याच्यात काय काय ऑर्गॅनिली आहेत किंवा ते कशा प्रेझेंट किंवा कशा तयार झालेल्या आहेत, कशापासून तयार झालेल्या आहेत. पण मेन डिफरन्स लक्षात घ्या की प्रोकॅरियोटिक सेल कोणाला म्हणायचं आणि युकॅरियोटिक सेल कोणाला म्हणायचं? प्रोकॅरियोटिक सेल अशा सेलला म्हणायचं ज्यांच्यात न्यूक्लियस डेव्हलप झाला नाही, आणि ज्यांच्यात न्यूक्लियस वेल डेव्हलप झालाय त्यांना काय म्हणायचं? युकॅरियोटिक सेल म्हणायचं. हा सगळ्यात मेन महत्त्वाचा डिफरन्स आहे प्रोकॅरियोटिकमधला आणि युकॅरियोटिकमधला. प्रोकॅरियोटिक, मग मी का मग इथं न्यूक्लिअर एनव्हलप लिहिलंय, जोपर्यंत एखाद्या गोष्टीला कोणतर कव्हर करत नाही तोपर्यंत त्याला तुम्ही न्यूक्लियस म्हणणार आहे का? ह्या गोष्टी बाकीच्या गोष्टींपासून ह्याला वेगळं करायचंय, म्हणजे ह्याला कोणीतरी कव्हर केलं पाहिजे. मग ह्याला कोण कव्हर करतंय? न्यूक्लिअर एनव्हलप करतोय आणि काय तयार करतोय? न्यूक्लियस तयार करतोय. इकडं तसं नाहीये, इथला DNA कसाही प्रेझेंट आहे, असा प्रेझेंट आहे, ह्याला कोणीही कव्हर केलेलं नाहीये. म्हणजे ह्याला काय म्हणलं आपण? हा असा सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट आहे. ह्याला कशाने तरी कव्हर केलं असतं तेव्हा आपण ह्याला काय म्हणू शकलो असतो? न्यूक्लिअर एनव्हलप म्हणू शकलो असतो. पण आपण म्हणू शकतोय का? नाही. म्हणून इथं न्यूक्लिअर एनव्हलप अब्सेंट असल्यामुळे ह्यांचा न्यूक्लियस कसा आहे? प्रिमिटिव्ह आहे, म्हणजे नॉट वेल डेव्हलप्ड. आणि हा काय आहे? डेव्हलप्ड. म्हणून त्यांच्या नावावरूनच आपण दोन टाईपच्या सेल किंवा अशा प्रकारामुळे आपण दोन टाईपच्या सेल बघतो. एक प्रोकॅरियोटिक असतात, एक युकॅरियोटिक असतात. जसं की प्रोकॅरियोटिकमध्ये दुसऱ्या सेल ऑर्गॅनिली ह्या जास्त नसतातच, आणि इकडे सगळ्या सेल ऑर्गॅनिली प्रेझेंट असतात. कारण ही तुमची सेल काय आहे? प्रिमेटिव्ह आहे आणि सिम्पल आहे, आणि ही कशी आहे? कॉम्प्लेक्स आहे. हा मेन डिफरन्स कळला तुम्हाला प्रोकॅरियोटिकचा आणि युकॅरियोटिकचा. हा डिफरन्स व्यवस्थित समजला की आपल्याला काय कळेल की आपल्याला उद्या पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक ह्या आपल्याला इन डिटेल शिकायच्यात. तर आत्तापर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम असेल, काय असेल, तर तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती विचारू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर सगळ्यांनी घ्या, 9623077621. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. कुणाला काही डाऊट असेल, काय असेल ते तुम्ही मला विचारायचे. तर मला ज्यावेळेस तुमचं लेक्चर तुम्ही पूर्ण करचाल त्यावेळेस तुम्ही बुक घ्या. सगळ्यांकडे महाराष्ट्राचं जे बोर्डचं आपलं महाराष्ट्राचं बुक आहे ते पाहिजे. बुक नसेल तर तुम्हाला काही गोष्टी समजणार नाहीत.
तर पुढच्या लेक्चरला किंवा मला पुढचं लेक्चर तुम्हाला देण्याच्या आधी व्हॉट्सअप नंबरवरती होमवर्क जो तुमचा असेल तो काय असेल तर डिफरन्स बिटवीन प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोटिक, बरोबर. काय होमवर्क आहे तुमचा? डिफरन्स बिटवीन प्रोकॅरियोटिक सेल अँड यूकॅरियोटिक सेल. किती डिफरन्स लिहिले पाहिजेत? तर मला काय पाहिजेत तुमच्याकडून 8 डिफरन्स पाहिजेत प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आणि यूकॅरियोटिक सेलमध्ये. मॅडम तुम्ही 4च सांगितले, 4 तुमच्यासाठी ठेवलेत. तर मला 8 डिफरन्स बिटवीन पाहिजेत तुमचे. नोटबुकमध्ये एका पेजमध्ये 2 कॉलम करा, प्रोकॅरियोटिक यूकॅरियोटिक सेल लिहा, त्याच्या खाली त्याचे डिफरन्स लिहा. पुस्तक वाचा आणि तुम्हाला प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिकचे काय कळतील डिफरन्स. तुम्हाला ह्याच्या आधी ऑलरेडी 7वी किंवा 8वीमध्ये तुम्हाला प्रोकॅरियोटिक सेल झाली आहे आणि यूकॅरियोटिक सेल झालेली आहे. तर काय करा, मला 8 डिफरन्स पाहिजेत. 8 नाही भेटले, मला 6 डिफरन्स पाहिजेत. एखादा नवीन वाटला, त्याचा अर्थ नाही समजला तरी तो लिहा आणि मला त्याची शंका कशावरती विचारा? व्हॉट्सअपवरती विचारा. माझा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला दिलेला आहे. तर मला तुमच्याकडून पुढच्या वेळ किंवा व्हॉट्सअपवरती काय पाहिजे? होमवर्क तुमचा पाठवलेला पाहिजे. मी चेक करेन, कोणाला काय डाऊट असेल तर विचारूया. पुढच्या लेक्चरला भेटूया. धन्यवाद.